पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असताना गरमागरम चटपटीत पदार्थ खायची प्रचंड इच्छा असते. पण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन किंवा रस्त्यावर जाऊन असे पदार्थ खाणं म्हणजे एकंदरीतच तब्येतीला खूप मोठी हानी पोहोचवणं आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आलोय, जी तुम्ही घरीच तयार करू शकता आणि शिवाय त्याचा आस्वादही घेऊ शकता. नमस्कार, मी अवधेश आणि माझ्या बरोबर आहेत शेफ विजय. नमस्कार. आज आपण बनवणार आहे काबुली पुलाव. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हे करंजी आहे, कांद्याची वीज असते, आणि कसुरी मेथी, हळद पावडर, होल जिरा, गार्लिक पेस्ट, कढीपत्ता, हिंग, अद्रकची पेस्ट, कोथिंबीर चॉप, पंचफोरन, हरी मिरची पेस्ट, दही, दूध, शिजवलेला भात, अनारदाणे, मीठ आणि कोथिंबीर चॉप. आणि आपण आलू चिप्स घेतलेला आहे, तो आपण पहिला फ्राय करून घेऊया. बटाट्याची चिप्स आपण तेलात फ्राय करून साईडला ठेवून देऊया, थोडं थंड होऊ देऊया. हे आपले बटाट्याची चिप्स तयार झालेला आहे, त्याला आपण काढून थंड होऊ देऊया. पहिला आपण पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये थोडीशी तूप टाकूया. पॅनमध्ये आपण 2 स्पून तूप टाकलेला आहे, त्याला थोडासा गरम होऊ देऊया. त्यानंतर थोडासा जिरा, थोडीशी करंजी, त्यानंतर पाचफोरन, खडा मसाला, त्यानंतर आपण कढीपत्ता, थोडीशी गार्लिक पेस्ट, त्याला परत आपण थोडीशी सॉते करूया. थोडासा हिरव्या मिरच्याचा पेस्ट, त्यानंतर थोडासा हळद पावडर, थोडीशी कोथिंबीर चॉप, दही. दही आपण याच्यासाठी टाकलेला आहे कारण तो पुलाव आहे थोडा आंबट व्हायला पाहिजे, म्हणून शेफने दहीचा वापर केला आहे आंबट करण्यासाठी. आता थोडंसं दूध टाकतात. ते हिंग, थोडासा हिंग, थोडेसे अनारचे दाणे, दारिमचे दाणे, थोडासा मीठ, याला थोडा टाइम आपण याला हलवत राहूया. ते हे जे मिक्सचर होता आपला दूध आणि दहीचा, त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेला भात टाकूया. भाताला आपण याच्यामध्ये मस्त मिक्स करूया. हे जे आपण फ्राय करून ठेवलेले बटाट्याचे चिप्स त्याच्यामध्ये मिक्स करूया आपण भातामध्ये. हे आपला काबुली पुलाव आता तयार झालेला आहे.